श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या युद्धकांडाचा 34वा भाग वाचूया. भरताचे हे म्हणणे ऐकून शत्रू नगरीवर विजय मिळवणाऱ्या भगवान श्रीरामांनी तथास्तु असे म्हणून त्याचा स्वीकार केला आणि ते एका सुंदर आसनावर विराजमान झाले. मग शत्रुघ्नाच्या आज्ञेने कुशल न्हावी बोलाविले आणि त्यांचे हात हलके आणि भरभर चालणारे होते असे ते न्हावी होते. त्या सर्वांनी श्रीरामचंद्रांना घेरले. प्रथम भरताने स्नान केले, मग महाबली लक्ष्मणाने, त्यानंतर वानरराज सुग्रीव आणि राक्षसराज बिभीषणाने देखील स्नान केले. त्यानंतर जटेचे शोधन करून श्रीरामांनी स्नान केले. मग सुगंधी पुष्पमाला, सुंदर अनुलेपन आणि बहुमोल पितांबर धारण करून आभूषणांच्या शोभेने प्रकाशित होत ते सिंहासनावर विराजमान झाले. इक्ष्वाकू कुलाची कीर्ती वाढविणाऱ्या शोभाशाली पराक्रमी वीर शत्रुघ्नाने श्रीराम आणि लक्ष्मणाला सजविले. त्यावेळी राजा दशरथाच्या सर्व मनस्वी राण्यांनी स्वतः आपल्या हातांनी सीतेचा मनोहर शृंगार केला. पुत्रवत्सला कौसल्येने अत्यंत हर्ष आणि उत्साहाने मोठ्या प्रयत्नांनी समस्त वानर पत्नींचा सुंदर शृंगार केला. त्यानंतर शत्रुघ्नाच्या आज्ञेने सारथी सुमंत्र एका सर्वांग सुंदर रथ जोडून घेऊन आला. अग्नी आणि सूर्यासारखा दैदिप्यमान असा तो दिव्य रथ आलेला पाहून शत्रुनगरीवर विजय मिळवणारे महाबाहू श्रीराम त्याच्यावर आरूढ झाले. सुग्रीव आणि हनुमान दोघेही देवराज इंद्रासारखे कांतिमान होते. दोघांच्या कानात सुंदर कुंडले शोभत होती. ते दोघेही स्नान करून दिव्य वस्त्रांनी विभूषित होऊन नगराकडे निघाले. सुग्रीवाच्या भार्या आणि सीता सर्वजणी आभूषणांनी विभूषित होऊन आणि सुंदर कुंडलांनी अलंकृत होऊन नगर पाहण्याची उत्सुकता मनात बाळगून स्वारीवर निघाल्या. अयोध्येत राजा दशरथांचे मंत्री पुरोहित वसिष्ठांना पुढे करून श्रीरामचंद्रांच्या राज्याभिषेकाची आवश्यक तो विचार करू लागले. अशोक, विजय आणि सिद्धार्थ हे 3 मंत्री एकाग्रचित्त होऊन श्रीरामचंद्रांचा अभ्युदय तसेच नगराच्या समृद्धीसाठी परस्परांत मंत्रणा करू लागले. ते सेवकांना म्हणाले, विजय योग्य असलेल्या महात्मा श्रीरामचंद्रांच्या अभिषेकासाठी जे जे म्हणून आवश्यक कार्य करायचं असेल ते सारं मंगलपूर्वक तुम्ही सर्वजणांनी मिळून ते पूर्ण करा. अशा प्रकारे आदेश देऊन ते मंत्री आणि पुरोहित श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी तात्काळ नगरातून बाहेर पडले. ज्याप्रमाणे सहस्रनेत्रधारी इंद्र हिरव्या रंगाच्या घोड्यांनी जुंपलेल्या रथावर बसून यात्रा करतो, त्याचप्रमाणे निष्पाप श्रीराम एका श्रेष्ठ रथावर आरूढ होऊन आपल्या उत्तम नगरीकडे निघाले. त्यावेळी भरताने सारथी होऊन घोड्यांचे लगाम आपल्या हाती घेतले होते. शत्रुघ्नाने छत्र धरले आणि लक्ष्मण त्यावेळी श्रीरामचंद्रांच्या मस्तकावर चौऱ्या ढाळीत होता. एकीकडे लक्ष्मण होता तर दुसरीकडे राक्षसराज बिभीषण उभा होता. त्याने चंद्रासारखी कांतिमान दुसरी चौरी हातात घेतली होती. त्याचवेळी आकाशात उभे असलेले ऋषी आणि मरुद्गणांसह आलेल्या देवांचे समुदाय श्रीरामचंद्रांच्या स्तवनाचा मधुर ध्वनी ऐकत होते. त्यानंतर महातेजस्वी वानरराज सुग्रीव शत्रुंजय नामक पर्वताकार गजराजावर आरूढ झाला. वानर लोक 9000 हत्तींवरून चढून यात्रा करीत होते. त्यांनी त्यावेळी मानवरूप धारण केले होते आणि ते सर्व प्रकारच्या आभूषणांनी विभूषित होते. पुरुषसिंह श्रीराम शंखध्वनी तसेच दुंदुभीच्या गंभीर नादासह प्रासादमालांनी अलंकृत अयोध्यापुरीकडे प्रस्थापित झाले. अयोध्यावासींनी अतिरथी श्री रघुनाथांना
रथावर बसून येताना पाहिले ते दिव्य कांतीने प्रकाशित होत होते आणि त्यांच्या पुढे अग्रभागी सैनिकांची तुकडी चालत होती. मग अयोध्यावासींनी पुढे होऊन श्री रघुनाथांचे स्वागत केले. श्रीरामांनीही त्यांचे अभिनंदन केले. मग ते सर्व पुरवासी भावंडांबरोबर चालणाऱ्या महात्मा श्रीरामांच्या मागे मागे चालू लागले. ज्याप्रमाणे नक्षत्रांनी घेरलेला चंद्र सुशोभित होतो त्याचप्रमाणे मंत्री, ब्राह्मण तसेच प्रजाजनांनी घेरलेले श्रीरामचंद्र आपल्या दिव्य कांतीने उज्ज्वल दिसत होते. सगळ्यात पुढे बाजेवाले होते. ते आनंदमग्न होऊन तुताऱ्या, टाळ्या आणि स्वस्तिक वाजवीत होते आणि मंगलगीते गात होते. त्या सर्वांसह श्रीरामचंद्र नगराकडे वाटचाल करू लागले. श्रीरामचंद्रांपुढे अक्षता आणि सुवर्णयुक्त पात्रे, गायी, ब्राह्मण, कन्या तसेच हातात मिठाई घेतलेली कित्येक माणसे चालत होती. श्रीरामचंद्र आपल्या मंत्र्यांशी सुग्रीवाशी मैत्री, हनुमानाचा प्रभाव तसेच अन्य वानरांचा अद्भुत पराक्रम याविषयी बोलत जात होते. वानरांचा पुरुषार्थ आणि राक्षसांच्या बलाच्या गोष्टी ऐकून अयोध्यावासियांना मोठा विस्मय वाटला. श्रीरामांनी विभीषणाच्या भेटीचा प्रसंगही आपल्या मंत्र्यांना सांगितला. हे सर्व सांगून वानरांसहित तेजस्वी श्रीरामांनी हृष्टपुष्ट माणसांनी भरलेल्या अयोध्यापुरीत प्रवेश केला. त्यावेळी पुरवासींनी आपापल्या घरांवर लावलेल्या पताका उंच केल्या. मग श्रीरामचंद्र इक्ष्वाकू वंशी राजांच्या उपयोगात आलेल्या पित्याच्या रमणीय भवनात गेले. त्यावेळी रघुकुलनंदन राजकुमार श्रीरामांनी महात्मा पित्याच्या भवनात प्रवेश करून माता कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयीच्या चरणी नतमस्तक होऊन धर्मात्म्यात श्रेष्ठ भरताला अर्थयुक्त मधुर वाणीने म्हटले, भरता, माझं जे अशोक वाटिकेनं घेरलेलं, मुक्ता आणि वैदुर्यमाण्यांनी सजविलेलं विशाल भवन आहे ते सुग्रीवाला दे. त्यांची आज्ञा ऐकून सत्यपराक्रमी भरताने सुग्रीवाचा हात हाती घेतला आणि तो त्या भवनाकडे गेला. मग शत्रुघ्नाच्या आज्ञेने अनेकानेक सेवक त्या भवनाकडे तिळाच्या तेलाने तेवणारे खूपसे दिवे, पलंग आणि शय्या घेऊन सत्वर गेले. त्यानंतर महातेजस्वी भरत सुग्रीवाला म्हणाला, प्रभू, भगवान श्रीरामांच्या अभिषेकासाठी जल आणण्याची आज्ञा आपण आपल्या दूतांना द्यावी. तेव्हा सुग्रीवाने त्याच वेळी 4 श्रेष्ठ वानरांना सर्व प्रकारच्या रत्नांनी विभूषित असे 4 सोन्याचे घडे दिले आणि तो म्हणाला, वानरांनो, तुम्ही उद्या सकाळीच 4 समुद्रांच्या पाण्याने भरलेल्या घटांसह इथं उपस्थित व्हा आणि पुढील आवश्यक आदेशाची वाट पाहत राहा. सुग्रीवाने अशा प्रकारे आदेश दिल्यावर हत्तीसारखे विशालकाय महामनस्वी वानर, जे गरुडासारखे शीघ्रगामी होते, ते वानर तत्काळ आकाशात उडाले. जांबवान, हनुमान, वेगदर्शी गवय आणि ऋषभ हे सर्व वानर 4 समुद्रातून आणि 500 नद्यातून देखील सोन्याचे खूपसे कलश भरून घेऊन आले. ज्यांच्याजवळ अस्वलांची खूपशी सुंदर सेना आहे, तो शक्तिशाली जांबवान संपूर्ण रत्नांनी विभूषित सुवर्णमय कलश घेऊन गेला आणि पूर्व समुद्राचे जल घेऊन आला. ऋषभ दक्षिण समुद्रातून त्वरेने एक सुवर्ण घट भरून जल घेऊन आला. तो घट लाल चंदन आणि कापुराने भरलेला होता. वायुवेगी गवय एका रत्न निर्मित विशाल कलशातून पश्चिम दिशेला महासागरातून शीतल जल भरून घेऊन आला. गरुड तसेच वायू समान तीव्र गतीने जाणारा धर्मात्मा सर्व गुणसंपन्न पवनपुत्र हनुमान देखील उत्तरवर्ती महासागरातून शीघ्र जल घेऊन आला. त्या श्रेष्ठ वानरांनी आणलेले ते जल पाहून मंत्र्यांसह शत्रुघ्नाने
ते सर्व जल श्रीरामांच्या अभिषेकासाठी पुरोहित वसिष्ठ तसेच अन्य सुहृदांकडे सोपविले. त्यानंतर ब्राह्मणांसह शुद्ध चेता वृद्ध वसिष्ठांनी सीतेसह श्रीरामचंद्रांना रत्नमय चौरंगावर बसविले. त्यानंतर ज्याप्रमाणे अष्टवसूंनी देवराज इंद्राला अभिषेक केला होता त्याचप्रमाणे वसिष्ठ वामदेव जाबाली काश्यप कात्यायन सुयज्ञ गौतम आणि विजय या 8 मंत्र्यांनी स्वच्छ आणि सुगंधित जलाद्वारे सीतेसह पुरुषप्रवर श्रीरामचंद्रांना अभिषेक केला. इथे 34वा भाग थांबवूया. उद्या आपण 35वा भाग वाचूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.